पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मनसर मधल्या दर्ग्याखाली सापडलेल्या भुयारावरनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या भागात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। त्यासोबत दर्ग्याखाली सापडलेल्या भुयाराचं पक्क बांधकाम सुरू असलेलं काम देखील थांबवण्यात आलं आहे। त्यामुळे या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। मनसरमधील दर्ग्याखाली सापडलेल्या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत पाहणी करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। सध्या या भागात तणावपूर्ण शांततेचं वातावरण असलं तरी दर्गा परिसरात आणि मनसर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। जो भुयार दिसलं होतं त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे। सध्या काय परिस्थिती? सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे आणि सर्वप्रथम म्हणजे ते भुयार नाही ध्यानात घ्या। भुयार म्हणजे कसं खणलेलं असतं, ते बांधकाम नसतं। ते हिंदू प्राचीन पद्धती ज्यावेळेस एखादं बांधकाम करतो आपण मंदिराचं आणि वरती जे स्ट्रक्चर करतो आपण कमान टाईप किंवा राऊंड शेप मध्ये, तर त्या पद्धतीने एक छोटस एक भाग निघालाय। अजून एक 40 फूट हे करायचं, साफ करायचं ते, आणि त्याच्यानंतर खाली 12 फूट खांडलं आतमध्ये गेलं तर त्यातलं एकदम क्लिअर स्पष्ट होईल की तिथं काय होतं म्हणून। पण तिथं 100% आजूबाजूला जर पाहिलं गेलं तर आजूबाजूला एकही मुस्लिमांचं घर नाही तिथं त्या वस्तूच्या, आणि सगळी घरं जी आहेत ती हिंदूंची प्लस सगळीच्या सगळी घरं हे 12 ते 15 फूट उंच आहेत। आपलं 12 ते 15 फूट म्हणजे जमीन लेवलनी, आणि ते बांधकाम 12 ते 15 फूट उंच आहे। तर मग तिथं एक क्लिअर होतंय की जसं इतर ठिकाणी देशात सुद्धा अतिक्रमण झालं हिंदूंच्या जागेवरती, की तिथं मंदिरं होते त्याच्यावर बांधकाम केलं वरती हे केले, तर तिथं सुद्धा 12 फूट ते तसंच ठेवून त्याच्यावरती एक वास्तू बांधली गेलेली आहे। तर त्याचं याच्या मार्फत आपलं आर्किओलॉजिस्ट मार्फत ना योग्य ती तपासणी हवी। काही शासकीय यंत्रणा असेल त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा, त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याचा योग्य तो निर्णय द्यावा ही विनंती करतो। खरं तर हे भुयार नसून ही हिंदू स्थापत्यकलेची एक वास्तू आहे असं म्हणणं या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचं आहे। त्यामुळं पुरातत्व खात्याने या संपूर्ण प्रकरणाची या वास्तूची पाहणी करावी आणि पुरातत्व खातं आणि प्रशासन जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील असं मत या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मनसर, पुणे।